आली आली भाग्यलक्ष्मी। गावाची चांगली मंडळी आहे ती दिवाळीच्या निमित्ताने आज एकत्र तरी आली आहे। साळवी भाऊबीजेसाठी बहिणीकडे जाणार की नाही? मला बहीणच नाही, मम्मी कुठे जाणार? हा इतक्या वर्षाचा राहू दे, पण या वर्षी यायलाच हवं। कुठे? हो इकडं म्या भावना वावळायचं ठरवले। तुम्ही बी या, दोन्ही भावांना ववाळे। गोदा का? हा मला तरी कुठे भाऊ आहे? इतकी वर्ष चंद्रालाच ववाळलं ना मी। चला साळवी, आता ओवाळणीची तयारी करा। आता समजेने फराळ चला चला या या गुरु, ये गोना, चला चला। जेव्हा माणसाला दुःख होतं आणि तेव्हा जेव्हा तो रडतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातलं पाणी गरम असतं, उष्ण असतं। आणि जेव्हा माणसाला आनंद होतो आणि तेव्हा तो रडतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू शीतल असतात, गार असतात। म्हणजे तुम्हाला आनंद झालाय आता? हो, एका भाविणीच्या मुलीला प्रतिष्ठित गृहिणी होण्याचा मान मिळाला। मला आनंद नाही का होणार? आज जर माझ्या आईने हे सगळं बघितलं असतं तर तिच्याही डोळ्यातनं आनंद अश्रू आले असते। नक्कीच। काशी संजय, लग्नानंतरची तुमची पहिली दिवाळी आहे। आता हे बघ, हा संधा फराळ तू केलायस ना, तर फराळाला सुरुवात करायच्या आधी उखाण्यात चांगलं नाव घे। नाही, नाव घेतलंच पाहिजे। नाव घेतल्याशिवाय फराळाला सुरुवात नाही करता येणार। हिमालयाच्या पायथ्याशी पडल्या बर्फाच्या राशी, संजय रावांचं नाव घेते दिवाळीच्या दिवशी। वा 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 वा। वा वा वा, छान छान छान। आता फराळाला सुरुवात करायला हरकत नाही। हे काय चाललंय? लक्ष्मीपूजनाची तयारी करतेय। कमाल आहे तुमची, तुम्हाला थकायला होत नाही का हो? आपल्या माणसांसाठी आपल्या आवडीचं काम करताना नाही थकायला होत। गोदात त्या बोलल्या मला, तुम्ही रात्री 3 वाजेपर्यंत जागून त्या फराळाचं सगळं बघत होता। हो, पण ते करायलाच हवं होतं ना। एक बोलू तुम्हाला? बोला ना, अशी परवानगी काय मागताय? तुम्ही आज खूप गोड दिसताय।